महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विनोदी कलाकार कुणाल कामरा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी विनोदी कलाकार कुणाल कामरा यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. एका स्टँड-अप शो दरम्यान शिंदे यांना उद्देशून केलेल्या वादग्रस्त देशद्रोही टीकेशी संबंधित आहे. पोंडिचेरी येथे राहणारे कामरा यांना मंगळवारी खार पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले. या टीकेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आम्हाला व्यंग समजते, पण त्यालाही एक मर्यादा असायला हवी. मुंबईतील ज्या स्टुडिओमध्ये हा कार्यक्रम चित्रित करण्यात आला होता तिथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीवर ते म्हणाले की कृतीमुळे प्रतिक्रिया निर्माण होतात. मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केल्यानंतर विनोदी कलाकार कुणाल कामरा यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला. सोशल मीडियावरील एका निवेदनात कामरा म्हणाले की त्यांना लक्ष्य करणाऱ्या जमावासमोर ते झुकणार नाहीत. सोमवारी त्यांनी ज्या स्टुडिओमध्ये त्यांचे सादरीकरण केले त्या स्टुडिओमधील बांधकामे पाडणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरही कामरा यांनी टीका केली. एका शक्तिशाली सार्वजनिक व्यक्तीच्या खर्चावर विनोद स्वीकारण्याची तुमची असमर्थता माझ्या अधिकाराचे स्वरूप बदलत नाही. माझ्या माहितीनुसार आमच्या नेत्यांची आणि आमच्या राजकीय व्यवस्थेच्या सर्कसची खिल्ली उडवणे कायद्याच्या विरोधात नाही, असे त्यांनी म्हटले.